आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। प्रकरण लवकरात लवकर ऐकावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे। नेत्यांना बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा अशी ही मागणी करण्यात आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनंतीनंतर कोर्टाने देखील काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। प्रकरण लवकरात लवकर ऐकावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे, काय घडतंय कोर्टामध्ये सध्या? पक्ष आणि चिन्ह प्रकरणी जी आहे सुनावणी सुरू तर झाली आहे। मागच्या अनेक महिन्यांपासून हा प्रकरण याच्यावरती सुनावणी झालेली नव्हती। मात्र आज जेव्हा सुनावणी झाली तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून वकिलांकडून प्रकरण लवकरात लवकर ऐकवण्याची जेव्हा विनंती करण्यात आली तेव्हा सीजीआय स्वतः जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी हे सांगितलं की सर्वात पहिले तुमचे जे सगळे नेते मंडळी आहेत, तुमचे जे लोक आहेत ते वारंवार माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय या गोष्टीवर निर्णय घेत नाही असं ज्या प्रकाराने एक विधान करतायत ते बेजबाबदार विधान आहे, ते बंद करणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे असं सरन्यायाधीश यांनी सांगितलं आहे। आणि त्यानंतर आता पुढे सुनावणी सुरू आहे। आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय हे बघणं खूप गरजेचं असेल। पण मात्र सुरुवातमध्ये ज्या प्रकारे सरन्यायाधीश यांनी जे एक निर्देशन दिले आहेत त्यावरती काम करणं पण गरजेचं आहे असं समजून येतं। उर्वशी, गेले खरं तर अनेक महिन्यांपासून ही सुनावणी सुरू आहे। चिन्ह आणि पक्ष कुणाचं या संदर्भात सुनावण्या घेतल्या जात आहेत। आजही या सुनावणीमध्ये कदाचित नवी तारीख दिली जाऊ शकते। नक्कीच तारीखवर तारीख तर आपल्याला बघायला मिळतच आहे। मात्र कोर्टाने एक अंतिम युक्तिवाद कालावधीसाठी एक वेळ निश्चित केला आहे। आता तो वेळ प्रत्येक पार्टीला कशा प्रकाराने कोर्टात वेळ दिला जाणार त्यावरती ते जे आहे नक्की झालं आहे। पण हा प्रकरण बोर्डवर कधी असतो कधी नसतो। आज जेव्हा आला आहे तेव्हा सुरुवात तर झाली आहे, मात्र आज पण पूर्ण सुनावणी होते का किंवा तारीखवर तारीख होते हे बघणं गरजेचं असेल। उर्वशी, सध्या काय युक्तिवाद सुरू आहे? कोणाच्या बाजूने कोर्ट आपली बाजू मांडतंय? कोर्ट काय निर्णय म्हणजे काही सांगितलंय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनंतीनंतर मागणीनंतर काही कोर्टाकडून काही सांगितलं जाते का? उर्वशी, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, शिवसेना चिन्ह आणि पक्ष संदर्भात सध्या सुनावणी सुरू आहे। ही सुनावणी लवकरात लवकर घेतली जावी, ऐकलं जावं म्हणणं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजेच तुमच्या पक्षाचं म्हणणं आहे। पण त्यावर कोर्टाचं असं म्हणणं आहे की नेत्यांकडून जी बेजबाबदारपणे वक्तव्य केली जातात ती आधी थांबवा। ऑनरेबल कोर्टाने जे काही निरीक्षण नोंदवलंय त्याचा आम्ही नक्की गांभीर्यानं विचार करू। मात्र नेते बोलत आहेत म्हणून आम्ही सुनावणी करणार नाही हे मत काही फारसं न्यायाला धरून होत नाही। आमची अपेक्षा ही आहे की ऑनरेबल कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे। आणि गेली अनेक वर्ष म्हणजे आता त्याच्यातली एक टर्म तर भोगून झाली आमदारांची, आता दुसरी टर्म संपत आलेली आहे। अजून साधी जर त्याच्यावर सुनावणी होत नसेल तर त्या मागची अगतिकता, त्या मागची कारणं ही सुद्धा ऑनरेबल कोर्ट समजून घेईल अशी आमची अपेक्षा आहे। कारण ज्या अगतिकतेतनं किंवा ज्या चिडचिड होऊन किंवा एकूण जो मनस्ताप होऊन जे काही स्टेटमेंट येतं किंवा एखादं कोणी मांडतं तर त्यावेळेला त्यांची अपेक्षा ही असते की स्वायत्त यंत्रणांनी तरी किमान निरपेक्षपणे भूमिका घेतली पाहिजे आणि स्वायत्त यंत्रणांनी सुद्धा आम्हाला दिलासा देण्यासारखं, म्हणजे तुम्ही आमचंच म्हणणं ऐका, आमचीच बाजू ऐका असं आमचं म्हणणं नाही, परंतु स्वायत्त यंत्रणांची भूमिका अत्यंत निरपेक्षपणे मांडली जात आहे एवढा दिलासा जरी आम्हाला मिळाला, त्याची खात्री जरी मिळाली तरी पुष्कळ आहे, एवढंच आम्ही यात म्हणू शकू। नक्कीच सुषमाजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ही सुनावणी सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं कोर्टाला विनंती केली जाते की लवकरात लवकर हे सगळं प्रकरण आहे ते निकाली निघावं, आमचं म्हणणं ऐकलं जावं। त्यावर कोर्टानं देखील पक्षाला सुनावलं असं कळतंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत किशोरी पेडणेकर। किशोरीजी, सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय वाटतंय काय घडू शकेल?
मुळामध्ये कोर्टाने ज्या काही आम्हाला सूचना केल्या आहेत, तर त्या तर नक्की आम्ही अंमलात आणणारच. हं, परंतु काही कालावधी जो लागतोय त्या संदर्भात काय कोर्ट आम्हाला सांगणार आहे की नाही. आणि कोर्ट हा संविधानाचा एक भाग आहे, लोकशाहीचा एक भाग आहे. हं, त्याच्यावर बसणारी व्यक्ती ही त्या असलेल्या नियम, अधिनियम, कायदा, कानून या अंतर्गत नक्की रिझल्ट देतात. पण आता या भारत देशात जे काही रिझल्ट लागतायत किंवा मिळत आहेत पक्षांबद्दलचे, हं. ते सरळ आहेत का? आणि मग जर कुठल्याही पक्षातल्या कोणी काही व्यक्त केलं तर तो एक आमचा स्वतःचा लोकशाही मधला, ज्याला आम्ही म्हणतो ना की एक आमचा अधिकार आहे हं. की ते विचार मांडणं आहे. शेवटी तुम्ही काय देणार आणि आज कोर्ट किंवा काही कसं चाललंय ते अख्ख्या देशातली जनता बघते. हं. त्याच्यामुळे टिप्पणी नाही करणार, केली नाही पाहिजे वगैरे वगैरे. तर कुठलाही निर्णय त्याच्या 3 इलेक्शन झाल्या, हं. लुटमारांची टोळी यावी आणि लुटून जावं आणि तरी लुटून गेलेल्यानी बोलू नये असा कायदा मग करतील हं. या देशात. त्यामुळे आम्ही कोर्टाचा आदर ठेवतो, सन्मान आहे. जे काही कोर्टाचा कालावधी लागल्यामुळे जे काही घडतंय ते जनतेच्याच बाबतीत घडतंय ना. हं. त्यामुळे कोर्टाचा मान सन्मान ठेवून आजही आम्ही सांगतो की काही तो निकाल द्या, काही द्या. आता काय हं. त्या निकालात तसा पण काय निकालाचा जो गाभा होता तो संपलेला आहे, विषयाचा गाभा. हं. आणि पळून गेलेले परत वेगळ्या आणि निवडून आले आहेत. आता राहिलं चिन्ह आणि नाव, हे तर दरोडा घातलेला दिसतोय. त्यामुळे बघा कोर्टाने आणि कोर्टाचा मान सन्मान ठेवणं आम्ही सांगतोय लवकरात लवकर द्या निकाल. आम्हाला वाटलेलं 2050 ला आम्हाला रिझल्ट मिळेल. हं. धन्यवाद किशोरीजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता कोर्टानं लवकरात लवकर काही तो निकाल द्यावा. कोर्टानं दिलेला कोणताही आता निकाल जो असेल तो आम्हाला मान्य असेल, कारण आता आम्हाला फार काही अपेक्षा उरली नाही असं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. सध्या आपल्याशी किशोरी पेडणेकर बोलत होत्या आणि त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. तर प्रकरण लवकरात लवकर ऐकावं अशी विनंती कोर्टामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेली. सध्याही सुनावणी सुरू आहे. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जाणार आहोत. उर्वशी, सध्या आता कोर्टामध्ये काय घडतंय, कोणाकडनं युक्तिवाद केला जातोय, कशा पद्धतीनं सुनावणी सुरू आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोर्टामध्ये विनंती करण्यात आलेली आहे की हे प्रकरण लवकरात लवकर ऐकलं जावं. मात्र त्यावर कोर्टानं पक्षाला सुनावलेलं आहे. आता एका आलेल्या अपडेटनुसार सुनावणी कोर्टामधली संपलेली आहे. याच सुनावणी दरम्यान खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून जी बेजबाबदार विधानं केली जात होती ती थांबवावी असे कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं होतं आणि त्याच संदर्भात सुनावणी देखील पार पडत होती. आता ही सुनावणी संपलेली आहे. नेमकं काय घडलंय याची अपडेट आपण लवकरात लवकर घेणार आहोत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं हे प्रकरण, त्या संदर्भातली सुनावणी सुरू होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हे प्रकरण लवकरात लवकर ऐकलं जावं अशी विनंती कोर्टासमोर केलेली होती. मात्र यावर कोर्टानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुनावलेलं आहे. तुमच्या नेत्यांकडून जी बेजबाबदार विधानं केली जात आहेत ती थांबवा असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्यांनी सुनावणी संपलेली आहे. कोर्टामध्ये आज या प्रकरणावर सुनावणी घेतली जात होती. गेले अनेक वर्ष शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी घेतली जाते. मात्र अद्याप कोणताच निकाल यावर देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आता कोर्टानं जो काही निकाल असेल, निर्णय असेल तो घोषित करावा, द्यावा असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जाणार आहोत. उर्वशी, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी संपलेली आहे, काय घडलेलं आहे? आणि मुळात आज जर बघितलं तर सीजेआयने
मोठ्या प्रमाणात हे सांगितलं आहे की ज्या प्रकाराने तुमचे जे सगळे नेते मंडळी आहेत ते ज्या प्रकाराने बोलतायत बाहेर ते एकदम चुकीचं आहे. एकदा पण असं सांगा जेव्हा कोर्ट असाच बसला आहे, रिकाम टेकडा बसला असेल, असं कधीच झालं नव्हे आणि रेस्पेक्ट द्या कोर्टाला असे सांगण्यात आलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इथे याचना करायची आणि मग बाहेर जाऊन सांगायचं की सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, असे वर्तन आम्ही स्वीकारणार नाही. म्हणजेच सुप्रीम कोर्टात खूप जोरदार सुनावणी झाली आहे असं समजून येत आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे CJIने दोन्ही बाजूंना स्पष्ट शब्दात तंबी दिली आहे असं समजतं आहे. CJIने पुढे हे सांगितलं की आम्ही याबाबत इशारा देत आहोत की शब्द जे वापरले जात आहेत माध्यमांमध्ये ते काळजीपूर्वक वापरले जावे. त्याच वेळी जे आहे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलं आणि सांगितलं की वेगळे निर्देशन जे आहेत देण्यात यावे. मात्र तेव्हा CJIनी स्पष्ट केलं आहे की दोन्ही बाजूंनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. वेगळ्या जे विधानं होत असतात ते करणं गरजेचं नाही. आम्ही तारीख निश्चित करू, मात्र कोणत्याही टप्प्यावर झालेल्या विलंबना अशा बेजबाबदार नव्हते आणि ते म्हणून बेजबाबदार विधानं नव्हे असे CJIने स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजेच शिवसेनाचे चिन्ह आणि पक्ष यावरती आज जी आहे कुठे युक्तिवाद झालं नाही, मात्र हे दुसऱ्या ठिकाणी कुठे चर्चा झाली आहे आणि ते म्हणजे हेच की ज्या प्रकाराने उद्धव ठाकरे गटांकडून वेगळे विधानं केले जात आहेत त्यावरती कुठे ना कुठे एक संयम बाळगणं खूप गरजेचं आहे, एक कमान लावणं खूप गरजेचं आहे असं CJIने स्पष्टपणाने सांगितलं आहे. सध्या कोणतीही तारीख दिली नाही आहे, पुढच्या डिरेक्शनसाठी हे ठेवण्यात आलं आहे. काय एकंदरीतच उर्वशी अपेक्षा आहे, कारण आजही सुनावणी अशी संपलेली आहे, पुढची तारीख अजून कळलेली नाहीये. काय नेमकं आता पुढे अपेक्षा आपण आणखी करू शकतो? बघा, आयडियली जे आहे हे अंतिम टप्प्याच्या युक्तिवादसाठी सुनावणी होणं गरजेचं आहे आणि तीच सुनावणी सगळेजण अपेक्षित करतायत. प्रत्येक जो पक्ष आहे, प्रत्येक जे पक्ष या पूर्ण हिअरिंगमध्ये आहे त्यांना वेळ देण्यात आली आहे. त्यात उद्धव ठाकरे शिवसेना गट आहे त्यांचा पक्ष ठेवण्यासाठी एक त्यांना वेळ दिली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी त्यांना वेळ देण्यात आली आहे आणि तसंच राज्य सरकार त्यांनासुद्धा पण वेळ देण्यात आली आहे. तर या सगळ्यांमध्ये ती जे अंतिम युक्तिवाद आहे ते होणं खूप गरजेचं आहे आणि तेच अपेक्षा करतोय. मात्र आता ती कधी पुढची तारीख होणार हे सांगणं खूप गरजेचं आहे. मला अजून एक दोन युक्तिवादचा एक हे आला आहे ते मी सांगते की CJIने शेवटी हे स्पष्ट केलं आहे की आम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत बसतो. जर कोणाला वाटत असेल की आम्ही रिकामी बसलो आहोत तर ते वेगळं आहे, मात्र अशा प्रकारची टिप्पणी स्वीकारली अजिबात जाणार नाही हे CJIने स्पष्ट केलं आहे. ओके. एकंदरीतच उर्वशी आजचा दिवस या सुनावणीचा होता. संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलेलं होतं. मात्र बेजबाबदार विधानं करण्यापासून तुमच्या नेत्यांना रोखा अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं. नेमकं काय म्हणायचं आहे आणि या पुढे नेमकी काय काळजी दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल? नक्कीच जर आपण बघितलं तर काळजीपूर्वक विधानं करणं गरजेचं आहे. बरोबरच युक्तिवादचे जे डॉक्युमेंट्स आहेत, काय नेमकं पुरावे त्यांना सबमिट करायचं आहे, हे सगळं पण सबमिट करणं खूप गरजेचं आहे. आयडियली बघितलं तर शिवसेना पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हा जो पूर्ण केस आहे तो मागच्या खूप टाईमपासून सुरू आहे आणि तारीखवर तारीख जेव्हा सुरू असताना नेमकं एक पूर्ण जे काय एक ऑन ग्राउंड स्थिती आहे त्याचे रिपकर्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, लोकसभाच्या निवडणुका झाल्या, विधानसभाच्या निवडणुका जी
उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी राजकीय घडामोड जी सध्या कोर्टामध्ये सुरू होती आणि संपूर्ण राज्याचं खरं तर लक्ष याकडे लागलेलं आहे आणि या सुनावणीमध्ये आता पुढची तारीख तर अजून दिलेली नाही, मात्र शिवसेना युबीटीच्या विनंतीवर कोर्टानं सुनावलेलं आहे. नवीन तारीख लवकरच निश्चित करू असं कोर्टानं सांगितलं. प्रकरण लवकरात लवकर ऐकावं असं शिवसेना युबीटीनं विनंती केली होती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं हे प्रकरण आहे. एकदा आपण पाहूया ग्राफिक्सवरील सगळी माहिती. कोर्टामध्ये नेमकं आज काय काय झालं तर प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची शिवसेना युबीटीच्या वकिलांनी विनंती केलेली. सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असं बेजबाबदार विधान नको अशा प्रकारे कोर्टानं सांगितलंय. बेजबाबदार विधान करण्यापासून तुमच्या नेत्यांना थांबवा. शिवसेना युबीटीला सुप्रीम कोर्टानं हे सुनावलेलं आहे. तर न्यायालयावर किती दबाव आहे हे आम्हाला माहिती आहे. शिंदेंची शिवसेना असं म्हटलंय. तर आमच्या बाजूनं कोणतीही वक्तव्य करण्यात आलेली नाहीत असं शिवसेनेनं म्हटलंय. न्यायालयानं सर्व पक्षांबाबत संयम दाखवला आहे शिवसेनेचे वकील म्हणाले. तर आम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत बसतो. कुणाला वाटत असेल की आम्ही रिकामे बसलो तर ते वेगळे असं कोर्ट म्हणालं आणि अशा प्रकारची टिप्पणी स्वीकारली जाणार नाही कोर्टानं सुनावलंय. तर अर्थातच युबीटीची विनंती आहे की लवकरात लवकर या संदर्भात सुनावणी घ्यावी. हे प्रकरण ऐकून घ्यावं आणि आता ही सुनावणी संपली आहे. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्यासाठी शिवसेना युबीटीनं विनंती केलेली आहे. मात्र नेत्यांना बेजबाबदार विधान करण्यापासून रोखा अशा प्रकारे कोर्टानं युबीटीच्या नेत्यांना सांगितले. शिवसेना युबीटीला हे निर्देश दिलेले आहेत. शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात ही सुनावणी आत्ता संपलेली आहे. उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात. आपण पुन्हा एकदा उर्वशीकडे जाऊया. उर्वशी, एकंदरीतच आज सकाळपासून या संदर्भात संपूर्ण राज्यभरामध्ये उत्सुकता होती. काय काय नेमकं कोर्टामध्ये घडलं आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया. नक्कीच आज जर बघितलं तर दोन्ही जे पक्ष आहेत त्यांच्या बाजूने CJIने त्यांना दोघांना CJIने स्पष्टपणाने आणि स्पष्ट शब्दात जे आहे तंबी दिली आहे आणि ते खास करून विधानांवर दिली आहे. म्हणजे शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव यावरती चर्चा न होताना, युक्तिवाद न होताना ते मुळात माध्यमांमध्ये कशा प्रकाराने एक विधान केलं जात आहे आणि ते काळजीपूर्वक विधान करणं खूप गरजेचं आहे. बेजबाबदार असे विधान न करणं हे गरजेचं आहे असं CJI यांनी स्पष्ट केलं आहे. जेव्हा शिवसेना किंवा जेव्हा तारीख आल्या आहेत तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून ही सुनावणी लवकरात लवकर ऐकवावी हे पिच केलं गेलं आहे. आणि यावेळेस सुद्धा जेव्हा पिच करण्यात आलं तेव्हा CJIने खूप स्पष्टपणाने सांगितलं आहे की सर्वात पहिले तुमच्या नेत्यांना सांगा की माध्यमांनी जे आहे कोर्टाच्या विषयी जबाबदार अशा विधानं करणं आणि असे बेजबाबदार विधानं नाही करणं. आता पुढे जेव्हा आपण आखतो आहे तर आज मात्र शिवसेना पक्ष चिन्ह, पक्षाचं नाव आणि चिन्ह यावरती तर काही चर्चा नाही झाली. मात्र CJIने स्पष्टपणाने सांगितलं आहे की कोणताही विधान चुकीचं नाही व्हावं. आज नक्की तर एक अंतिम टप्प्याचं युक्तिवाद होणं खूप गरजेचं होतं. ज्यात उद्धव ठाकरे शिवसेना गट जे आहे ते आपलं पक्ष ठेवणार, नंतर एकनाथ शिंदे जे आहे ते आपलं पक्ष ठेवणार, असं पूर्ण अंतिम युक्तिवाद जे ठरलं होतं. मात्र ते झालं नाही आणि विधानांवरती चर्चा झाली. चुकीचे विधानं केलं जाते असं CJI कडून सांगितलं. ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. आणि निश्चितच आज आणखी दुपारनंतर काही या संदर्भातला निर्णय कोर्ट देते का हे आपल्याला पाहायचं. जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण यावर चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.